राज्यावर जन्म झाला म्हणून बाळाचं नाव शिवाजी ठेवलं. 1636 महाराज आणि जिजाऊ पुणे प्रांतात. शेत ओसाड, जंगलं वाढलेली होती, रानात लांडगे माजले होते. पुण्याची दैन्यावस्था झाली होती. जिजाबाई शिवरायांसह पुण्यात राहू लागल्या हे आसपासच्या गावातील लोकांना समजलं तेव्हा लोकांना मोठा धीर आला. जिजाबाईंनी त्यांना जवळ बोलावून दिलासा दिला. लोक शेतात येऊन राहू लागले. जिजाबाईंनी पडकी देवळं दुरुस्त केली. देवळात सकाळ संध्याकाळ पूजा होऊ लागली. लांडगे मारण्यासाठी बक्षिसं लावली. ज्या ठिकाणी गनिमांनी गाढवाचा नांगर फिरवला होता त्याच पुण्यात सोन्याचा नांगर फिरवला आणि त्यामुळे पुण्याचं रूपच पालटलं. 1645 स्वराज्याची शपथ. रायरेश्वराच्या मंदिरात शिवराय आणि मावळे जमले. शिवराय त्यांच्याशी बोलू लागले. म्हणाले, कड्यांनो, आपला मार्ग ठरला. आपल्या ध्येयासाठी आपण सर्वांनी झटायचं, सर्वांनी खपायचं, सर्वांनी प्राण अर्पण करायलाही तयार व्हायचं. आपलं ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य. रायरेश्वराला साक्ष ठेवून प्रतिज्ञा घेतली. हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. यावेळी तानाजी मालुसरे, येसाजी कंक असे अनेक मावळे होते. चौरंगाची शिक्षा. पुण्यापासून 9 कोसांवर असलेल्या रांझे गावचा पाटील बाबाजी उर्फ भिकाजी गुजर याने एका स्त्रीच्या सोबत गैरवर्तन केल्याचं महाराजांच्या कानी आलं. शिवरायांनी तातडीनं बाबाजी उर्फ भिकाजी गुजरला सदरेत बोलवून घेतलं. चौकशी अंती गुन्हा सिद्ध झाला. आता महाराज कोणती शिक्षा देणार याचा अंदाज कोणालाही लागत नव्हता. साधी शिक्षा केल्यास रयतेत उंट सूट कोणीही दुष्कर्म करत फिरेल याची महाराजांना जाण होती. शिवरायांनी त्याचे हात पाय कलम करून चौरंग करण्याची शिक्षा दिली. रक्तस्त्राव होऊन तो दगावू नये म्हणून जखमा गरम तुपात बुडवल्या. 1600